नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. आज आहे डे 14 ऑफ मिशन RRB PO आणि क्लरिकलची जी सिरीज आहे त्याचा. ठीक आहे. आय होप या सिरीजचा तुम्हाला फायदा होत असेल आणि तुम्हाला एक एक्झाम रिलेटेड गोष्टी ज्या आहेत याच्यातून तुम्हाला दिसून येत असेल. ठीक आहे. आणि तुम्ही म्हणल्यानुसार आपण जी काही सिरीज सुरू होती त्याच्यामध्ये पहिले क्वेश्चन घेत नव्हतो. आता क्वेश्चन ऍड अप केलं. आणखीन एक ह्याच्यामध्ये एक गोष्ट आपण केलोय. आता 14th डे आहे आपला. सो तुम्हाला प्रीचं एक बेसिक आयडिया येऊन गेली असेल. ओके. सो आपण आता एक नवीन ऍडअप काय करणार आहे माहितीये का, दर विकेंडला म्हणा आपण दर आठवड्याला एक मेन्सचं लेक्चर घेणार आहे. मेन्स ते पण राहील आरआरबी पीओ आणि क्लर्क जे काही आहे त्याच्या मेन्स लेवलचं असणार आहे, कारण आता नेक्स्ट जे आहे पहिली एक्झाम तीच आहे. ठीक आहे. तर हे एक आपण घेणार आहे, म्हणजे तुम्हाला प्री प्लस मेन्स यांच्या सोबत असं म्हणजे प्री सोबत मेन्स या दोघांचा अभ्यास होणार आहे. ठीक आहे. आणि जेणेकरून तुमचा ओव्हरऑल एक अभ्यास आणि सिलेक्शनला ज्या गोष्टी लागणार आहेत त्या गोष्टी सर्व याच्या थ्रूच भेटून जातील. ठीक आहे. तर आपण जे काही आता नेक्स्ट संडे येईल, ठीक आहे, त्यामध्ये आपण एक मेन्सचं लेक्चर घेऊ. मग आपली सिरीज कसं सुरू होणार माहितीये का, आता दर आठवड्याला आपले जे काही प्री लेवलचे आहेत ते 6 लेक्चर होणार. 6 लेक्चर्स म्हणजे विकेंड आहे त्याच्यामध्ये एक मेन्स. ठीक आहे. एक मेन्स म्हणजे तुम्हाला एक वेळ भेटून जाईल, म्हणजे सोबत सोबत तुमचं प्री प्लस मेन्स हे दोन्हीच जे काही आहे प्रिपरेशन होत राहणार. आणि जे तुम्हाला इंटरव्ह्यूचा तर विषय सोडून द्या, आपल्याकडं मातब्बर खिलाडी आहेत इंटरव्ह्यूसाठी, सो त्याचं टेन्शन नका घेऊ तुम्ही. पहिलं प्री आणि मेन्स कडे लक्ष द्या. हे प्री आणि मेन्सचा आपल्या सेशनचा तुम्हाला फायदा होणार. ठीक आहे. तर जास्त वेळ न घेता आपण सुरू करू. आणि आय होप तुम्हाला ही जी काही अनाउन्समेंट आहे ती आवडला असेल. जर याच्याबद्दल तुम्हाला काही वाटत असेल बोलावं, काय काय ऍडअप करू शकतो आपण, तुमचे काही सजेशन्स असतील तर तुम्ही जे काही आहे कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आपण त्याच्यावर निराकरण करू. ठीक आहे. चला मग सुरू करू. हा होता कालचा होमवर्कचा क्वेश्चन. आय होप तुम्ही केला असेल आणि तुमचं बरोबर आलं असेल. ठीक आहे. तर काय म्हणले बघा, 9 पर्सन्स आहेत म्हणले PQRSTUVWX. पी ते एक्स पर्यंत लिनियर 9 पर्सन आहेत म्हणले. आणि त्यांचा विषय काय, ते 3 प्लेसेसला फिरायला गेलेत म्हणजे गोवा, मॉलडीव्स अँड थायलंड. पैसेवाले लोक आहेत. ओके. मग अशा ठिकाणी काय माहितीये का, असं काय असतं माहितीये का, आता 3 डेस्टिनेशन दिलेत पण 9 जण आहेत. मग आता हे कसं बसवायचं. सो त्याने कंडिशन मध्ये दिलेलं असतं की ऍटलीस्ट 2 पर्सन्स बट नॉट मोर दॅन 4 पर्सन्स व्हिजिटेड द सेम प्लेस. म्हणजेच कमीत कमी 2 जण एका प्लेसला गेलेले आहेत त्या तिघांपैकी, पण जास्तीत जास्त 4 जण 4 जण त्या एका प्लेसला गेले असतील असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. तर बघू आपण मग काय आहे. मग याला सोडवण्याच्या भरपूर पद्धती आहेत. कसं, तर तुम्ही असं पण सोडवू शकता. इथं आहे गोवा, समजा गोवा आहे, पुन्हा इथं मॉलडीव्स आहे अँड देन थायलंड आहे. ठीक आहे. ओके. असं करून ह्या प्रत्येकाला तुम्ही एक एक जे काही 2, 3 म्हणा, 4 म्हणा जे आहेत ते बसवू शकता. सेकंड पद्धत आहे, ही पण सोपी पद्धत आहे, याचा पण काही विषय नाही. म्हणजे तुम्हाला जी पद्धतीचं आणि टाइम कन्झ्युमिंग कमी टाइमामध्ये जास्त मार्क भेटणार आहेत ती पद्धत फॉलो करायचं आणि मार्क घेऊन सिलेक्शन घेऊन मस्तपैकी पगार उडवून ऐश करायचं. ठीक आहे. तर मग नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट काय माहितीये का, हे जे दिलेले आहेत पर्सन्स यांना डायरेक्ट घ्यायचं आपण. कसं, PQRSTUVW आणि X या 9 जणाला आपण घेतलं. ठीक आहे. ओके. हा. आणि मग याच्या थ्रू यांना बसवायचं, म्हणजे एका कंडिशन मध्येच ते होऊन जाते अशा लिनियर रो मध्ये. ठीक आहे. तुम्हाला सांगतो म्हणजे त्याच्यात पण टाइम वाचतो असं काही नाही, त्याच्यात नाही टाइम वाचणार असं थोडीच, असं नसतं काही. प्रत्येक गोष्टीत ज्या काही प्रो अँड कॉन्स असतात. हा. तर बघा, हा आता ह्याच्यामध्ये काय म्हणले माहितीये का, 3 आहेत गोष्टी, गोवा, मॉलडीव्स अँड थायलंड, म्हणजे लक्षात राहण्यासाठी. आणि काय म्हणले, 2 to 4 एका डेस्टिनेशनला गेलेत असं लिहून घ्यायचं. हा. सुरू करा. मग काय म्हणले, आर व्हिजिटेड निदर गोवा नॉर थायलंड. आता आर गोव्याला पण नाही, थायलंडला पण नाही, उरलं काय मग मॉलडीव्स. लिहायचं मॉलडीव्स. ठीक आहे. मॉलडीव्स, आर हा मॉलडीव्सला गेले. नेक्स्ट आहे पी व्हिजिटेड गोवा. डायरेक्ट दिले म्हणून डायरेक्ट लिहायचं, पी व्हिजिटेड गोवा बट नॉट विथ क्यू. पण क्यू सोबत गेला नाही, म्हणजे याचा मतलब काय, क्यू जो आहे हा गोव्याला गेला नाही. ठीक आहे.
सिंपलचा मतलब क्यू हा फक्त मॉल्डिव्स और थायलंड या दोघांपैकी एकाला गेले. ठीक आहे. नेक्स्ट आहे यू विजिटेड विथ क्यू बट नॉट विथ डब्ल्यू. समजलं तुम्हाला? आता यू आणि क्यू हे सेम आहेत म्हणले. यू आणि क्यू, मग आता यू ला पण गोवा नाही असं आपण डायरेक्ट घेऊ. समजलं तुम्हाला याच्यावरून? याच्यावरून तुम्हाला समजलं का गोवा इथं का नाही घेतला? कारण क्यू हा गोव्याला जात नाही आणि यांचं म्हणणं आहे यू आणि क्यू हे सेम सिटीला फिरायला गेलेत. मग डायरेक्टली त्याचा मतलब काय झाला की गोवाला यू गेला नाही, मग यू कुठं म्हणजे यू इज इक्वल टू क्यू हे आपण असं घेऊ. बट नॉट इक्वल टू डब्ल्यू आहे पुढं, बट नॉट विथ डब्ल्यू. ठीक आहे. नेक्स्ट आहे टी अँड व्ही विजिटेड डिफरंट प्लेसेस बट निदर ऑफ देम विजिटेड थायलंड. आता टी आणि व्ही हे थायलंडला गेले नाहीत म्हणजे टी अँड व्ही हे थायलंडला गेले नाहीत. टी आणि इथं व्ही. मग उरलं काय हो? इधर हे दोघं जण इधर मॉल्डिव्हला गेले असतील और गोव्याला गेले असतील. ठीक आहे, असा विषय. म्हणजे कारण टी आणि व्ही हे डिफरंट प्लेसेस आहेत म्हणले. मग आता इधर या दोघांपैकी एक जण मॉल्डिव्हला गेला असेल और एक जण गोव्याला गेला असेल. ठीक आहे, वाईस वर्सा. ठीक, ते आपण बघू नंतर. नेक्स्ट आहे एक्स विजिटेड मॉल्डिव्ह. आता एक्स हा मॉल्डिव्हला गेलाय, मग लिहायचं इथं मॉल्डिव्ह. एक्स हा मॉल्डिव्हला गेलाय बट नॉट विथ टी. आता बघा, आता एक्स मॉल्डिव्हला गेलाय पण टी सोबत नाही म्हटलं, म्हणजे टी पण मॉल्डिव्हला जाणार नाही, टी पण मॉल्डिव्हला जाणार नाही. आता टी जर मॉल्डिव्हला जाणार नाही मग टीला उरलं काय? गोवा. एकच उरलं, म्हणून इथं डायरेक्ट घ्यायचं गोवा. जर गोव्याला गेला असेल, टी आणि व्ही हे डिफरंट आहेत, मग व्ही कुणाला गेला असेल? ऑब्विसली मॉल्डिव्हला, कारण तो थायलंडला जात नाही म्हणले, दोघं पण थायलंडला जात नाही. ही कंडिशन झाली. ओके, नेक्स्ट बघा काय म्हणले. येस नीदर विजिटेड गोवा नॉर विथ यू म्हणले. येस हा गोव्याला गेला नाही, येस हा गोव्याला गेला नाही. येस इज नॉट इक्वल टू गोवा आणि येस हा यू सोबत नाही म्हणले. ही कंडिशन झाली आपली. येस इज नॉट इक्वल टू यू. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. सगळं झालं. आता बघा, आता गोवा कुठं नाही आणि कुठं येऊ शकतो ते बघा. हा मॅक्झिमम 2, मॅक्झिमम 4 आणि मिनिमम 2 जण एका सिटीला जात आहेत. मॉल्डिव्ह नाही. यू आणि क्यू हे सेम आहेत आणि डब्ल्यूच्या विरुद्ध आहेत. आता यू कुठं आहे? यू इथं आहे, यू इथं आहे आणि क्यू इथं आहे, क्यू पण इथं आहे. यू आणि क्यू इथं जात नाहीत. येस आणि यू पण व्हेरीफाय आहे, येस आणि यू पण उलट आहे. मग इथं येस आहे आणि इथं यू आहे, हे पण विरोधात आहेत. कुणाचे पण ही कंडिशन भरली नाही. एक्स विजिटेड बट नॉट विथ टी, टी आणि व्ही डिफरंट प्लेसेस बट निदर ऑफ देम पी गोवा बट नॉट विथ क्यू. ठीक. समजा आता क्यू ला घेऊ आपण. समजा क्यूला आपण मॉल्डिव्ह घेतलं. एक उदाहरण, समजा क्यूला जर मॉल्डिव्ह घेतला आपण, क्यूला मॉल्डिव्ह घेतला तर यू आणि क्यू हे सेम प्लेसेसला गेलेत म्हटलं, मग यूला पण मॉल्डिव्ह देणार. पण आता पण बघा, मॉल्डिव्हला किती जण गेले? 1 2, हा R1 3, हा X1 4 आणि हा V1 5. आपल्याकडे मॅक्झिमम किती जण जाऊ शकतात? 4 जण. मग क्यूला काय येणार आहे? थायलंड. ऑब्विसली थायलंड येणार आहे, कारण मॉल्डिव्हला 4 पेक्षा जास्त जात होते म्हणून. आता क्यू जर थायलंडला गेला असेल तर यू पण थायलंडला गेलाय, यू पण थायलंडला गेलाय. ठीक आहे, हे समजलं तुम्हाला? आय होप हे समजलं असेल तुम्हाला. आता यस आणि यू हे डिफरंट आहेत म्हणले. यस आणि यू हे डिफरंट गेलेत म्हणले. मग यू जर थायलंडला गेला असेल तर येस कुठे गेला असेल? ऑब्विसली मॉल्डिव्हला गेला असेल. आय होप तुम्हाला समजलं असेल. मॉल्डिव्हचे 4ही झालेले आहेत, येस आणि यू पण झाला, उरला काय? डब्ल्यू. मग डब्ल्यूला कोण उरला? थायलंड. ठीक आहे, थायलंड. दिस इज अवर फायनल सोल्युशन. आय होप तुम्हाला समजलं असेल की याचं कसं सोल्युशन काढायचं. इथं मॉल्डिव्हला जर क्यूला घेतला तर आपण कंडिशन ठेवली, मॉल्डिव्हला जर क्यू दिलं तर क्यूला म्हणजे मॉल्डिव्हला किती जण चाललेत? 5 जण चाललेत, म्हणून मॉल्डिव्हला क्यू आणि यू येणार नाहीत. मग उरलं काय? थायलंड. क्यू आणि यू हे तर गोव्याला जाणार नाहीत, मग उरलं काय? एकटाच थायलंड. संपला विषय. थायलंडचे 3, मॉल्डिव्हचे 4. मॉल्डिव्हचे 4 आहेत ना? मॉल्डिव्हचे पण 3 आहेत वाटतं. 1 2 3 4. मॉल्डिव्हचे 4, थायलंडचे 3 आणि ह्याचे उरलेले. ठीक आहे, गोव्याचे. आय होप तुम्हाला समजलं असं. ठीक आहे, याच्यावर क्वेश्चन कसे विचारले जातात बघा. आता बघा काय म्हणले. हु अमंग द फॉलोइंग पर्सन विजिटेड अलॉंग विथ डब्ल्यू. अलॉंग विथ डब्ल्यू म्हणजे डब्ल्यू सोबत कोण गेले बघा. आता डब्ल्यू पहिल्यांदा कुठे गेला? डब्ल्यू गेला थायलंडला. मग थायलंडला कोण कोण गेले बघा.
थायलंडला यू एक गेलाय, थायलंडला यू एक गेलाय, ऑब्व्हियसली क्यू एक गेला असेल, थायलंडला क्यू एक गेलाय, यू आणि क्यू. ओके, यू आणि क्यू ऑप्शन मध्ये आहेत का बघा, यू आणि क्यू, यू नाही पण क्यू आहे, म्हणून आपला ऑप्शन नंबर 3 इज राईट आन्सर. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, नेक्स्ट बघा काय म्हणले, 4 ऑफ द फॉलोइंग आर अलाइक अ सर्टन वे, म्हणजे 5 पैकी 4 जण हे सेम ह्याच्याला फॉलो करतायत, पण एक त्याच्यातला असा आहे की तो डिफरंट ग्रुपमध्ये आहे. मग तो बघा आता पी यू टी आर डब्ल्यू एस व्ही क्यू आणि एक्स आर. बघा काय पी यू टी आर डब्ल्यू एस, पी यू, पी आणि यू हे वेगवेगळे आहेत. पुन्हा टी आणि आर, टी आणि आर, टी आणि आर, टी आणि आर, टी आणि आर पण मॉलडीव्स आणि गोवा. ठीक आहे, हा ठीक आहे ठीक आहे. डब्ल्यू एन एस, डब्ल्यू एन एस, डब्ल्यू थायलंड, एस मॉलडीव्स, डब्ल्यू एन एस, व्ही एन क्यू, व्ही एन क्यू, व्ही अँड क्यू, व्ही एन क्यू, मॉलडीव्स थायलंड, मॉलडीव्स थायलंड, अँड एक्स अँड आर, एक्स आणि आर, एक्स अँड आर, एक्स ला मॉलडीव्स आहे, आर ला पण मॉलडीव्स आहे. हा तर ह्याच्यामधला समजलं तुम्हाला, एक्स आणि आर हे दोघं पण ह्याला गेलेत, मॉलडीव्सला गेलेत, मॉलडीव्सला. पण हे जे बाकीचे आहेत वरले 8 जण प्रत्येक ह्याच्यामधले हे डिफरंट सिटीजला गेलेत. ह्यानं डिफरंटला गेले, ह्यानं पण डिफरंटला गेले, ह्यानं डिफरंटला गेले, ह्यानं पण गेले. मग उरला काय शेवटचा तो 5 नंबरचा आहे एक्स आणि आर, हे फक्त दोघं जण एका सेम सिटीमध्ये गेलेत, म्हणून तो जे काही आहे हा त्या ग्रुपला बिलॉंग करत नाही. समजलं हे तुम्हाला, म्हणजे डज नॉट बिलॉंग टू डिफरंट ग्रुप्स. हे कसं काढायचं असतं. ठीक आहे, याच्यात मध्ये बघा ना, कारण हे जे 4 आहेत सेम पॅटर्नला फॉलो करतात. सेम पॅटर्नला म्हणजे काय की ह्याने एका सिटीला जाते तर ह्यानं बी एका सिटीला जाते, टी जर एका सिटीला जाते तर आर वेगळ्या सिटीला जाते, अँड सो ऑन. ह्या 2 ऑप्शन मध्ये पण हा जो लास्ट ऑप्शन आहे याच्यामध्ये एक्स पण मॉलडीव्सला जाते, आर पण मॉलडीव्सला जाते, सेम सिटीला जाते, हे डिफरंट सिटीला जातात का नाही, म्हणून ते ऑप्शन गलत. आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, म्हणजे कालचा होमवर्कचा क्वेश्चन आय होप तुमचा पण बरोबर आला असेल. ठीक आहे, तर बघा नेक्स्ट काय म्हणले, आता बघा 7 पर्सन्स आहेत म्हणले. 7 पर्सन्स आर सिटिंग इन अ लिनियर रो अँड फेसिंग नॉर्थ. आता 7 पर्सन्स आहेत, लिनियर रोला फेसिंग नॉर्थ आहे म्हणले. मग काढा असं 1 2 3 4 5 6 आणि 7. याच्यामध्ये ना असं तुम्ही रेषेमध्ये जर मारलं तर एकदाच तुम्हाला 2 कंडिशन घेण्याचं मुभा भेटते. ठीक आहे, जास्त वेगळं काय नाही. तर बघा सुरू करू आपण डायरेक्टली. काय म्हणले बघा पहिले ह्याच्यापासून, डी सिट्स थर्ड फ्रॉम वन ऑफ द एक्स्ट्रीम एंड ऑफ द रो. आता डी जो आहे थर्ड आहे म्हणले, वन ऑफ द एक्स्ट्रीम एंड म्हणजे एक्स्ट्रीम एंड, हा एक्स्ट्रीम एंड आहे. मग ह्याच्या हा फर्स्ट झाला, हा सेकंड झाला, हा थर्ड झाला, म्हणजे थर्ड फ्रॉम वन ऑफ द एंड म्हणले. मग इथे एकदा डी येईल, और डी इथे एकदा येईल, कारण हा फर्स्ट, हा सेकंड आणि हा थर्ड एंड कडून. ना ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं. नेक्स्ट आहे ओनली 3 पर्सन्स सिट बिटवीन डी अँड जी. आता डी आणि जी मध्ये 3 जण आहेत म्हणले. मग बघा इथे 1, इथे 2, इथे 3, हे जी इथे येणार. ठीक आहे, आता डी आणि जी मध्ये 3 जण आहेत म्हणले, जी ऑब्व्हियसली एंडला येणार. ठीक आहे, कारण इकडं 2, इकडं 4 आणि तो 1, 7 जण. ठीक आहे, नेक्स्ट आहे बघा ऍज मेनी पर्सन्स सिट टू द लेफ्ट ऑफ जी. आता जीच्या लेफ्टला जेवढे आहेत तेवढेच टू द राईट ऑफ बी, तेवढेच बीच्या राईटला आहेत म्हणले. ठीक आहे, म्हणजे काय होणार की सेम पर्सन्स इकडे तिकडे होणार. आता जीच्या लेफ्टला कोणच नाही, मग बीच्या राईटला घेण्यासाठी बीला पण इकडे घ्यावं लागेल. मग याच्यावरून जीच्या लेफ्टला जर 6 जण असतील तर बीच्या राईटला पण 6 जण असणार आहेत ऑब्व्हियसली. ठीक आहे, सो ही कंडिशन झाली आपली, ही कंडिशन झाली. नेक्स्ट आहे ओनली 2 पर्सन्स सिट बिटवीन बी अँड एफ. आता बी आणि एफ मध्ये 2 जण आहेत म्हणले, 1 2, बी आणि एफ, इथे येणार एफ. ठीक आहे, आता इथं वर पण 1 2, इथं पण एक कंडिशन होऊ शकते. ठीक आहे, नेक्स्ट आहे एफ हू सिट सेकंड टू द राईट ऑफ ई. ईच्या सेकंड टू द राईट, मग ई कुठे येणार, इथे येणार, कारण ईच्या फर्स्ट सेकंड, ई इथंच येणार. ठीक आहे, नेक्स्ट आहे ए सिट्स फोर्थ टू द राईट ऑफ ई. आता फोर्थ टू द राईट ऑफ ई म्हटल्यानंतर ए आणि ई मध्ये 3 जण असणार, 1 2 3 आणि 4, ए इथे येणार. ठीक आहे, त्या दोघांमध्ये 3 असणार. मग इथं पण ए इथे येणार, कारण हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ, ए. नेक्स्ट आहे
सी अँड ए आर नॉट इमिजिएट नेबर्स म्हणले. आता मग खाली कोण उरलं? इथं सी उरलाय आणि इथं पण सी उरलाय. मग सी आणि ए हे नेबर नाहीत म्हणले, म्हणून ही कंडिशन रॉंग. सो दिस इज रॉंग. जी उरला आहे हे बरोबर, कारण सी आणि ए हे डिफरंट ठिकाणी, ठीक आहे, ऍडजस्टंट नाही. आय होप तुम्हाला समजलं असेल. हे सोल्युशन आहे आपल्या पहिल्या पझलचं, म्हणजे जे काही सेकंड पझल आहे, ठीक आहे. तर याच्यावर क्वेश्चन कसे विचारले जातात बघा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की एक्झाम मध्ये क्वेश्चन कशा असतात. काय म्हटले बघा, हाऊ मेनी पर्सन्स बिटवीन सी अँड जी. आता सी अँड जी मध्ये किती जण गेले? तर किती जण गेलेत बघा सी आणि जी मध्ये. तर इथं जी आहे आणि इथं सी आहे, तर किती जण गेलेत? एकच जण गेलाय, तो आहे ई. तर ऑप्शन नंबर 1 म्हणजेच एकच जण गेला. आय होप तुम्हाला समजलं असेल कसे क्वेश्चन विचारले जातात. नेक्स्ट बघा काय म्हणले, ॲज मेनी पर्सन्स सिट बिटवीन ए अँड बी. आता जेवढे पर्सन्स ए अँड बी मध्ये आहेत म्हणले, तेवढेच कुणामध्ये गेलेत? आता पहिल्यांदा ए आणि बी मध्ये किती जण गेलेत बघा. आता ए आणि बी मध्ये कोणच गेलं नाही, म्हणजे दोन्ही जण ऍडजस्टंट आहेत. तर ह्याच्यामधला ऍडजस्टंट कोण आहेत ते बघायचं. जीडी डीई बी. जीडी आहे का नाही? डीई आहे का नाही? डी बी आहे का नाही? नाही. म्हणजे सॉरी, ई आणि बी आहे का? ई आणि बी पण नाही, ई आणि बी पण नाही, ठीक आहे. डी आणि ई पण नाही. एफ आणि ए, एफ आणि सी. आता एफ आणि ए, एफ आणि सी, हा एफ आणि ए पण नाही. एफ आणि ए मध्ये एक जण आहे आणि एफ आणि सी मध्ये कोणच नाही, म्हणून हा ऑप्शन बरोबर, ऑप्शन नंबर 5 जो आहे या कंडिशनला फॉलो करतोय. आय होप तुम्हाला समजलं असेल याच्यावर क्वेश्चन कसे विचारले जातात, ठीक आहे. तर बघा नेक्स्ट बघा काय म्हणलंय, याला तुम्ही सॉल्व्ह करा पहिल्यांदा, देन आय विल ट्राय. बघा काय म्हणलंय, नंबर आहे इथं. पहिल्यांदा अशा याच्यामध्ये नंबर लिहून घ्या, 3 7 4 2 3 6 9 5 आणि 1. तर याच्या पुढे काय म्हणलंय बघा, ठीक आहे. काय म्हणलंय, 2 इज ऍडेड टू द इव्हन डिजिट्स. नीट लक्ष द्यायचं, याच्यामध्ये काय फरक असतो माहितीये का? इव्हन डिजिट वेगळे आणि इव्हन नंबरचा डिजिट वेगळा, म्हणजे इव्हन नंबरची पोझिशन वेगळी, इव्हन नंबर पोझिशन वेगळी आणि इव्हन डिजिट वेगळा. यानं काय म्हणले, इव्हन डिजिट्स म्हणले, म्हणजे 2 4 5 6 8 जे काही आहेत आणि ते कोणत्या पोझिशनला डझंट मॅटर. तिथे जर म्हणलं असतं 2 इज ऍडेड टू द इव्हन जे डिजिट आहेत, इव्हन जे पोझिशन्स आहेत त्याच्यामध्ये जर 2 ऍड करा म्हटलं तर वेगळं होणार. मग ते इथं प्रत्येक एक सोडून जो काही येणार आहे त्याच्यामध्ये 2 ऍड केलं असतं. हे समजलं तुम्हाला डिफरन्स पोझिशन आणि डिजिट मधलं काय असतं, इव्हन डिजिट आणि इव्हन पोझिशन, ठीक आहे. तर काय म्हणले, 2 इज ऍडेड टू द इव्हन डिजिट्स म्हणले. 2 इज ऍडेड टू इव्हन डिजिट्स. मग आता इव्हन डिजिट्स बघा कोणते, 4 आहे इथं, म्हणून हे 6 झालं, हे 4 झालं, हे 8 झालं आणि बाकी कोणता इव्हन डिजिट नाही. सो ठीक आहे, याला सोडलं. नेक्स्ट आहे 1 इज सबट्रॅक्टेड फ्रॉम ऑड डिजिट्स. ऑड डिजिट्स मधून 1 मायनस करा. मग ऑड डिजिट बाकी सगळे आहेत, म्हणजे ह्याच्यातून 2 आले, ह्याचे 6 आले, ह्याचे 2 आले, ह्याचे 8, ह्याचे 4 आणि ह्याचा 0, ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. फक्त जे दिले ते करायचं असतं. याच्यामध्ये मिसलेनियसचा 1 मार्काचा क्वेश्चन असतो, एका मिनिटाच्या मध्ये म्हणजे सोडवून टाकायचं, याला काही वेळ घालायचा नाही. देन हाऊ मेनी डिजिट्स will appear more than once in the number thus formed. आता हाऊ मेनी डिजिट्स मोर दॅन वन्स म्हणजे एखादा कोणता डिजिट आहे की जे डबल आलेला आहे, म्हणजे एकापेक्षा जास्त वेळेस आलेला आहे. मग तुम्ही म्हणता सर याच्यातून घ्यायचं का ते याच्यातून घ्यायचं? ऑब्व्हियसली याच्यातून घ्यायचं, कारण हा आन्सरेबल म्हणजे ज्यानं दिलेली कंडिशन होती त्याला अपियर करून हा आन्सर आलेला आहे, म्हणून त्याच्यावरच घ्यायचा. माझा डबल बघा आहेत का? डबल मोर दॅन वन्स, हा 2 आहे, मग इथं पण 2 आहे, ठीक आहे. इथं 6 आहे, इथं 6 आहे, हा पण आहे, ठीक आहे. हे झाले 2, इथं 4 आहे, इथं पण 4 आहे, हे 3 झाले, इथं 8 आहे, इथं पण 8 आहे, 4 झाले, म्हणजे एकापेक्षा जास्त आहेत ते, म्हणून बाकी 0 कुठंच नाही, म्हणून हा वेगळा, ठीक आहे. तर किती कंडिशन फॉलो करतायत? तर 4 कंडिशन ह्या फॉलो करतायत, मोर दॅन वन्स वाल्या. मग ऑप्शन बघा आहे का? ऑप्शन नंबर 5 जे आहे 4 कंडिशन फॉलो करतात. आय होप तुम्हाला समजलं असेल अशा क्वेश्चनला कसं सॉल्व्ह करायचं, ठीक आहे. ओके, नेक्स्ट बघा आता 8 स्टोरी बिल्डिंगचं पझल आहे, ठीक आहे. सॉल्व्ह करा. सॉल्व्ह करा. तुम्ही म्हणताल सर पाणी जास्त पिताय, थोडंसं इकडं गरमीचं प्रमाण जे आहे जास्त असल्यामुळे थोडं पाणी पिवं लागते डिहायड्रेशन न होण्यासाठी. ओके, सारखं सारखं बोलल्यामुळं. ओके, तर बघा काय म्हणले बघा, 8 पर्सन्स आहेत म्हणले P2X. ओके,
पण 8 डिफरंट फ्लोअर्सवर आहेत ते. 8 डिफरंट फ्लोअर्स म्हणजे वन अबो अनदर असंच असणार. ओके, वेअर द लोअर मोस्ट फ्लोअर इज नंबर 1 ऑब्विसली, आणि जो काही टॉपवाला असेल तो 8 नंबरचा असेल. ठीक आहे, मग घ्यायचं तसं. इथं 8, इथं 6, इथं 7, इथं 7, इथं 6, इथं 5, इथं 4, इथं 3, इथं 1 आणि इथं 2. ठीक आहे, हे समजलं तुम्हाला? ओके, तर मग आता डायरेक्टली आपण घेऊ. जर तुम्हाला क्वेश्चन आवडत असतील आणि त्याचं म्हणजे सोल्युशन आणि जे काही पॅटर्न आहे म्हणा ते एक्झाम लेवलचा वाटत असेल तुम्हाला तो, आणि एक्झाम लेवलचाच आहे वाटत असेल तर म्हणजे काय नसतं, एक्झाम लेवलचाच आहे. सो जर क्वेश्चन आवडत असेल, पद्धत आवडत असेल आणि जे काही तुमचे इम्प्रुव्हमेंट्स आहेत तेची पद्धत आवडत असेल तर लाईक करू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. नाही केले तरी चालते, फक्त तुमचा फायदा व्हायला पाहिजे. तर बघा काय म्हणले बघा, टी लिव्स ऑन इव्हन नंबर फ्लोअर बट अबोव्ह 5th फ्लोअर. आता टी हा इव्हन नंबर फ्लोअरला आहे, पण 5th जो फ्लोअर आहे त्याच्या अबोव्ह आहे म्हणलं. मग 5th फ्लोअर कुठे आहे? इथं आहे. 5th फ्लोअर इथं आहे, मग टी हा इथे येणार. इव्हन नंबरला म्हटल्यानंतर टी इथे येणार. ठीक आहे, नेक्स्ट आहे ओनली 2 पीपल्स लिव्ह बिटवीन टी अँड व्ही. आता टी आणि व्ही मध्ये 2 जण आहेत म्हणले, 1 आणि इथं 2, टी आणि व्ही. इथं पण 1, इथं 2, इथं टी आणि व्ही मध्ये 2 जण. नेक्स्ट आहे यस लिव्स इमिजिएट बिलो व्ही. आता यस जो आहे हा इमिजिएट बिलो व्ही आहे म्हणल्या. ठीक आहे, इथं व्ही आला असेल, इथं यस येणार. ठीक आहे, इमिजिएट बिलो म्हटल्यामुळं यस इथं आला. ठीक आहे, नेक्स्ट काय म्हणले, द नंबर ऑफ पर्सन्स लिव्स बिलो यस. यसच्या खाली जेवढे आहेत हे इज 1 मोर दॅन, म्हणजे 1 जास्त आहे. नंबर ऑफ पीपल लिव्हिंग अबो पी. आता यसच्या खाली जेवढे आहेत हे 1 जास्त आहे पीच्या वरपेक्षा. ही कंडिशन अशी लिहिली जाते. ठीक आहे, मग आता बघा 1, 2, 3 यसच्या खाली ह्या कंडिशन मध्ये 3 आहेत. मग पीच्या वर किती पाहिजे? 2 जण, कारण पीच्या वर जेवढे आहेत त्याच्यापेक्षा जास्त 1 जण यसच्या खाली. समजा आता यसच्या खाली इथे 1 जण आहे, मग पीच्या वर किती पाहिजे? 0 ऑब्व्हियसली, कारण पीच्या वर जर 0 असतील तर खाली हे असेल. नेक्स्ट आहे यू लिव्स 3 फ्लोअर्स बिलो पी. तुम्हाला सांगतो मी, बिलो, अबो, अवे, बॅकवर्ड, फॉरवर्ड हे जे काही असेल, बिटवीन जिथं नसल किंवा ओनली 2, ओनली 3 असं डायरेक्ट दिलं नसल तर जेवढे पर्सन्स दिलेत त्याच्यातून 1 मायनस करायचा, आणि जर बिटवीन असेल, ओनली 2, ओनली 3 असेल तर जेवढे दिलेत तेवढे घ्यायचं. ठीक आहे, हे तुम्हाला सांगितले मी. आता यू लिव्स 3 फ्लोअर्स बिलो पी, याचा मतलब काय? दोघांमध्ये 2 जण आहेत, यू आणि पी मध्ये 2 जण आहेत, आणि यू जो आहे हा खाली. आता पी आणि यू मध्ये 2 जण आहेत, 1, 2, मग यू इथे येणार. आता पी आणि यू मध्ये 2 जण आहेत, 1, 2, यू खाली येणार, कारण तो खाली दिले म्हणून डायरेक्ट. नेक्स्ट आहे ओनली 1 पर्सन सिट बिटवीन यू अँड क्यू. आता यू आणि क्यू मध्ये 1 जण आहे म्हणले, मग आता बघा कुठे येते? क्यू हा पहिल्या कंडिशन मध्ये इथे येत आहे, इथे येणार क्यू, आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये इथे येणार, कारण वर तर क्यू जो आहे बसू शकत नाही, आणि पहिल्या कंडिशन मध्ये खाली येऊ शकत नाही. आय होप तुम्हाला समजलं असेल. ही कंडिशन झाली आपली. सो कसं लिहायचं फक्त ते तुम्हाला दाखवण्यासाठी केलं. नेक्स्ट आहे आर लिव्स बिलो क्यू. आर लिव्स बिलो क्यू बट नॉट ऑन अन ऑड नंबर फ्लोअर. आता आर जो आहे हा क्यूच्या खाली, आर लिव्स बिलो क्यू, बट नॉट अन ऑड नंबर फ्लोअर. आता इथं ऑलरेडी क्यू हा खालीच आहे, मग त्याच्या खाली कोण जाणार आहे? सो म्हणून ही कंडिशन रॉंग. आता क्यूच्या खाली आरला 2 जागा आहेत, इथे 1 नंबरला, इथे 4 नंबरला. ऑब्व्हियसली आर इथे येणार, कारण 1 नंबर हा ऑड नंबर आहे, आर 4 नंबर हे इव्हन आहे ऑब्व्हियसली. ठीक आहे, म्हणून तर हे आहे आपलं सोल्युशन. आय होप तुम्हाला समजलं असेल. उरलेला जो काही आहे एक्स तो इथे येणार. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. याच्यावर क्वेश्चन कसे विचारले जातात? तर क्वेश्चन बघा कसा विचारला जातो. इफ पीपल आर लिव्हिंग इन अल्फाबेटिकल ऑर्डर फ्रॉम टॉप टू बॉटम. हे नीट लक्ष देऊन बघायचं. अल्फाबेटिकल ऑर्डरनं म्हणलंय, पण कुठून? ऑर्डर फ्रॉम टॉप टू बॉटम, म्हणजे टॉप टू बॉटम म्हणजे वरून खाली, खालून वर दिले का बॉटम टॉप दिले का टॉप टू बॉटम दिले, हे नीट लक्ष द्यायचं. ठीक आहे, देन हू अमंग द फॉलोइंग पर्सन रिमेन्स अनचेंज, म्हणजे ज्यांची जी पोझिशन आहे ती किती जण त्या पोझिशनवर अनचेंज्ड आहेत जर अल्फाबेटिकल लावलं आपण. तर बघा मग अल्फाबेटिकल लावलं तर आपलं, तर सुरू काय पी पासून आहे, मग टॉप टू बॉटम आहे, मग इथं पी आलं 1, क्यू 2, पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू. तर 2 जण हे सेम आहेत, इथं पी आणि इथं क्यू, बाकी तर कोणच सेम नाही असं. ठीक आहे, म्हणून आपला ऑप्शन नंबर पी आणि क्यू, हे आहे पी आणि हे आहे क्यू. तर 1 and 3 ऑप्शन नंबर सी
ओनली 1 and 3 इज राईट आन्सर. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असं. नेक्स्ट बघा काय म्हणलंय, व्हॉट इज द सम ऑफ फ्लोर नंबर्स ऑफ एस. म्हणजे एसचे जे काही एस, आता समजा आर आणि एस ते जे काही फ्लोर नंबर्स आहेत, कोण टॉप फ्लोअरला असेल, कोण 7 नंबरला असेल, कोण 4 नंबरला असेल, तर त्या दोघात सम 7 आणि 4 किती 11 असं काढायचं. आता आर आणि एसचं सम काढा. आर आणि एस कुठे आहे बघा, आर हा 4 नंबरला आहे आणि एस हा 2 नंबरला आहे. 4 + 2 = 6. आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, याचा आन्सर काय येणार 6. ऑप्शन नंबर 4 इज राईट आन्सर. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजत असेल की हे कसं सॉल्व्ह करायचं. येस, नेक्स्ट आहे कोडिंग डिकोडिंग. शाबास, ह्याला आपण लास्टला घेऊ. पहिल्यांदा तुमच्यासाठी नवीन सिरीज आणली आहे. पहिलं आपण नंबर सिरीज घेतली फक्त 3चे, पुन्हा नंबर सिरीज घेतली, पुन्हा अल्फाबेटिकल घेतली, पुन्हा अल्फाबेट प्लस नंबर्स घेतली. आता सिम्बल प्लस अल्फाबेट्स आहेत. म्हणजे वेगवेगळे ही जी नंबर सिरीज आहे ना, हे तुम्हाला का घेतोय, कारण याच्यामधून तुम्हाला एक ना एक सेम पॅटर्न, ह्याच्यामधले वर्ड्स इकडे तिकडे होतील म्हणा, पण सेम पॅटर्न सेम क्वेश्चन. फक्त असंच विचार, सेम क्वेश्चन म्हणजे असं नाही की हा आता आपण हे जे क्वेश्चन घेतलं तिथं तोच येणार, तसं नाही. टाईप सेम येणार. ठीक आहे, आणि तुम्ही म्हणताल मला अरे सर तसं सेम आलो. ठीक आहे, एक्झाम झाल्यानंतर. तर बघा काय म्हणले, विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट. तुम्हाला भरपूर दिवस झाला सांगतोय की अशा क्वेश्चनला कसं करायचं. डायरेक्ट बघायचं नंबर्स कुठे आहेत. 10 तिथं आहे, 10 तिथं आहे आणि 10 तिथं आहे. आता 10th आहे, 10th आहे, मग काय करायचं, ऍडिशन करायचं, सबस्ट्रॅक्शन. हे कशाहून ठरवतो आपण, त्यांच्या डायरेक्शनहून. जर सेम डायरेक्शन दिलं असेल, सेम डायरेक्शन इन अ सेन्स की लेफ्ट लेफ्ट आहे का राईट राईट आहे, तर जर दोन्ही सेम असतील डायरेक्शन, म्हणजे क्वेश्चन मध्ये पण आणि आन्सर मध्ये पण, तर काय करायचं, मायनस करायचं. आणि जर डायरेक्शन डिफरन्स असतील, राईट टू लेफ्ट और लेफ्ट टू राईट असं असेल, तर काय करायचं, ऍडिशन करायचं. मग बघा काय केलंय, इथं राईट आहे आणि इथं लेफ्ट आहे, मग यांचे ऍडिशन करायचं, डिफरंट आहे असल्यामुळे, म्हणून हे 20 नंबर. आता 20 कुठून काढायचं, तर जो सेकंड नंबरला, सेकंड नंबरला काय विचारलंय, लेफ्ट. मग लेफ्ट कोण काढा 20 नंबर. ठीक आहे, लेफ्ट कोण काढा 20 नंबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. येस इज युअर आन्सर. ऑप्शन नंबर 3 येस इज युअर आन्सर. सोपा आहे, फक्त तुम्हाला तो मोजायला वेळ गेला. बाकी ही जी प्रोसेस आहे याला तुम्हाला तर काही 2-3 सेकंद पण लागणार नाही. ठीक आहे, तुम्ही काय बघणार, 10th आहे, इकडे पण 10th आहे, लेफ्ट राईट आहे का वेगळा आहे, ऍडिशन करा, पुढका लेफ्ट राईट, संपला विषय. किती सोपा आहे. मग तर बघा नेक्स्ट काय म्हणले बघा, हाऊ मेनी सच सिम्बल्स. अशा कंडिशनला लिहून घ्यायचा, हाऊ मेनी सच सिम्बल्स. आता सिम्बल्स, सच सिम्बल्स म्हणजे किती सिम्बल्स असे आहेत देअर इन द गिव्हन सिरीज विच इज इमिजिएटली प्रिसिडेड म्हणजे बॅक, आणि जे काही फॉलोड असतं ते इमिजिएट फॉलोड म्हणजे आपल्या समोरचा, प्रिसिडेड म्हणजे बॅक साईडचा. हे लक्षात ठेवा, प्रिसिडेड म्हणजे बॅक साईड, फॉलोड म्हणजे नेक्स्ट साईड. हे समजलं, हे तुम्ही आहेत, हे प्रिसिडेड, हे फॉलोड. ओके, समजलं तुम्हाला. नेक्स्ट बघा, विच सिरीज विच इज इमिजिएटली प्रिसिडेड ॲज वेल ॲज इमिजिएटली फॉलोड बाय कॉन्झोनंट. असे सिम्बल्स किती आहेत की त्याच्या मागं पण कॉन्झोनंट आहे आणि समोर पण, म्हणजे इमिजिएट. कॉन्झोनंट सिम्बल कॉन्झोनंट. मग बघा कॉन्झोनंट सिम्बल कॉन्झोनंट, बघा ही कॉन्झोनंट हे सिम्बल हे कॉन्झोनंट आहे का नाही. ठीक आहे, परत हे कॉन्झोनंट हे सिम्बल, पण इथं कॉन्झोनंट आहे का नाही. ठीक आहे, हे कॉन्झोनंट हे सिम्बल हे कॉन्झोनंट, म्हणून ही एक पेअर झाली. कॉन्झोनंट सिम्बल कॉन्झोनंटची. नेक्स्ट आहे, हा कॉन्झोनंट आहे, हा सिम्बल आहे, हा कॉन्झोनंट आहे, ही दुसरी पेअर. आय होप तुम्हाला समजलं असेल याची पेअर कशी असते. नेक्स्ट आहे टी कॉन्झोनंट आहे, हा सिम्बल आहे आणि हा वाय पण कॉन्झोनंट आहे, ही तिसरी पेअर. मग नेक्स्ट आहे वाय हा कॉन्झोनंट आहे, डॉलर हा सिम्बल आहे आणि एफ जी आहे हे कॉन्झोनंट आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. 4 झाले. आता बघा एफ झालं, येस आहे इथं म्हणून ती येणार नाही. नेक्स्ट आहे येस आहे कॉन्झोनंट, पुन्हा सिम्बल आहे, पुन्हा एन आहे, मग हे पण झालं म्हणून हे झाली 5. इथं आहे एन युरो आणि झड, हे पण झाले 6. नेक्स्ट आहे ए, हा वॉवेल आहे म्हणून येणार नाही. तर आपला आन्सर काय 6. तर 6 आहे का उडका नाही, म्हणून ह्याच्यामध्ये आहे ऑप्शन नंबर 4 मोर दॅन 4. ठीक आहे, कारण 4 पेक्षा जास्त 6 आहेत ना. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट, हे कसं कळालं तुम्हाला, कसं सॉल्व्ह करायचं. आय होप. ओके, नेक्स्ट आहे बघा, इफ
ऑल द वॉवेल्स अँड सिम्बल्स आर ड्रॉप्ड फ्रॉम द गिव्हन सिरीज. आता वॉवेल्स आणि सिम्बल्स, वॉवेल्स पण ड्रॉप केले आणि सिम्बल पण ड्रॉप केले. मग काय करायचं, देन विच ऑफ द फॉलोइंग लेटर म्हणले लक्ष द्यायचं. आता सिम्बॉल पण गेले, वॉवेल पण गेले, सिम्बॉलच गेले त्याच्यात, मग उरलं काय, लेटरच उरतात. म्हणून विच ऑफ द फॉलोइंग लेटर इज फिफ्थ फ्रॉम राईट हँड. आता फिफ्थ फ्रॉम राईट हँड करण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा वॉवेलला काढणार, मग सिम्बॉलला काढणार, मग परत फिफ्थ काढणार, डायरेक्ट घ्यायचं, काही घाबरायचं नाही. ठीक आहे, फिफ्थ विचारले फ्रॉम राईट हँड. मग बघा फिफ्थ, इथे 1 हा सिम्बल हे जाऊ द्या, मग इथं 2, हा N3, S4 आणि हा F5. तर ऑप्शन नंबर 2 इज अवर राईट आन्सर. त्यानं दिलंय म्हणून तुम्हाला हे करायचं आहे असं नाही, आपलं पण डोकं लावा ना. तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता, मधले सिम्बल मध्ये जात सोडून जायचं आणि मोजत बसायचं, संपला विषय. आय होप तुम्हाला समजलं असेल. त्यानं काय म्हणलंय, सिम्बल आणि वॉवेल हे ड्रॉप करा. मग सिम्बल आणि वॉवेल तुम्ही जर इकडून जर ड्रॉप करत बसले आणि त्याने विचारले तुम्हाला राईट हँडचं, तर मग काय फायदा. वेळ तर आन्सर तुमचं पण येणार आहे, पण वेळ कशात घालायचा हे समजलं पाहिजे ना. ठीक आहे. मग बघा आता ही 1 नंबर, हा सिम्बल आहे, हा वॉवेल आहे, म्हणून हा जात ड्रॉप केला आपण मनातल्या मनात. हा झडला घेतला, हा सेकंड झाला, N हा थर्ड झाला, S हा फोर्थ झाला आणि F हा फिफ्थ झाला. मधले सिम्बल तुम्ही मनातल्या मनात काढून टाका ना, लिहायचीच गरज आहे असं आहे का नाही. म्हणून ऑप्शन नंबर 2 F इज राईट आन्सर. आय होप तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट आहे 8 पर्सन्स आहेत म्हणले आणि डिफरंट मंथला चाललेत म्हणले. ठीक आहे. आय होप तुम्हाला जी काही आहे मजा इन अ सेन्स की समजत असेल आणि सोपं जात असेल आणि तुम्हाला वाटत असेल की बाबा हा खरंच काहीतरी एक्झामचं चालू आहे आपल्या ह्याच्यात. सॉरी. तर बघा काय म्हणले, 8 पर्सन्स आहेत, H2O गेट लायसन्स 2 डिफरंट डेट्स, आणि ते डेट्स आहेत हे 4 आणि 15. 2 डेट्सला त्यांना लायसन भेटलेलं आहे म्हणते. 4 डिफरंट मंथ्स, 4 डिफरंट मंथ्सला. ते मंथ्स काय आहेत बघा, हे जानेवारी, एप्रिल, जुलै, सप्टेंबर, म्हणजे लगातार मंथ्स नाही, म्हणून इथे लिहायचं आपण. ठीक आहे. ओके, इथं लिहिणार आपण जानेवारी, एप्रिल, जुलै अँड सप्टेंबर. ठीक आहे, हे 4 मंथ झाले आणि त्यांचे जे काही लायसनचे डेट्स आहेत ते 4 आणि 15 आहेत. मग ते बघा, इथं 1, इथं 2, म्हणजे 2 डेट्स आहेत. आपलं हे जे काही आहे ऑप्शन आपण 2 घेतो ना. ठीक आहे, कंडिशन. सो फॉर दॅट रिझन वी आर गोइंग टू, तर जानेवारी 31, एप्रिल 30, जुलै 31, सप्टेंबर 30. आय होप तुम्हाला समजलं असेल. तुम्ही म्हणताल हे कसं काय, तुम्हाला पाठ नसतं ते. ठीक आहे, तुम्हाला पण माहिती आहे. ठीक, आता 4 आणि 15 हा 4th and 15th ऑफ द मंथ. ठीक आहे, तर बघा मग सुरू करू डायरेक्टली आपण. काय म्हणलेत बघा, आता बघा डायरेक्ट सुरू करायचं. एल गॉट लायसन्स ऑन ऑड नंबर डेट. ऑड नंबर डेट म्हणले, ऑड नंबर डेट म्हणजे एल हा इकडेच येणार, एल हा इवन नंबरला येणार का नाही. ठीक आहे, ऑड नंबर डेट ऑफ द मंथ हॅव्हिंग ओनली 30 days, म्हणजेच अशा मंथ मध्ये घेतलंय त्यानं की ज्या मंथ मध्ये 30 दिवस आहेत. मग 30 दिवसांनी ऑड नंबर डेट तर तुम्हाला समजली 15 आहे. मग 30 दिवसाचं काय, एक तर हा एल इथे येणार और हा एल इथे येणार. 2 कंडिशन आहेत, 30 एप्रिल और 30 सप्टेंबर, सॉरी 15 एप्रिल और 15 सप्टेंबर. ठीक आहे, हे समजलं तुम्हाला. नेक्स्ट बघा काय म्हणले, ओनली 3 persons गॉट लायसन बिटवीन एल अँड एच. एल आणि एच मध्ये फक्त 3 जण गेलेत म्हणले. मग बघा 1, 2, 3, मग एच कुठे येणार, इथे येणार. इथे बघा 1, 2, 3 बॅक साईडला येणार आहे का नाही. मग फ्रंट साईडला बघा 1, 2, 3 एच इथे येणार. एच ची डेट आहे ही असणार 15 सप्टेंबर. ठीक आहे, हे समजलं तुम्हाला. आय होप. ओके. नेक्स्ट आहे एकच मिनिट. ठीक, नेक्स्ट आहे ॲज मेनी पर्सन्स गॉट लायसन आफ्टर एच, म्हणजे एचच्या जेवढे नंतर गेले आहेत तेवढेच बिफोर ओ गेलेत म्हणले. नंतर म्हणजे एचच्या नंतर जेवढे आहेत तेवढेच ओच्या बिफोर, अशी कंडिशन आहे.
आता बघा एचच्या नंतर किती जण गेले, 1 जण गेले. ओच्या बिफोर किती जण जायला पाहिजे, 0 जण जायला पाहिजे, 0 जण. सॉरी ह्याच्यानंतर कोणच गेला म्हणून 0 हा सॉरी. आता बघा एचच्या नंतर किती जण गेले, 1 2 3 4. ओच्या बिफोर पण किती जण जायला पाहिजे, 4 जण. मग बघा इथं आहे 4 जण, 1 2 3 4. ठीक आहे, ही झाली कंडिशन. आय होप तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट आहे जे गॉट लायसन इन अ सेम मंथ एज ओ, म्हणजे जे आणि ओ हे सेम मंथ मध्ये गेलेत म्हटले, म्हणजे कुठे येणार, जे कुठे येणार, जे इथे येणार, जे इथे येणार. आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. नेक्स्ट आहे यम गॉट इमिजिएटली आफ्टर जे, म्हणजे यम जो आहे हा जेच्या इमिजिएट आफ्टर आहे. मग यम कुठे येणार हो, यम एक तरी इथे येणार और एक तरी इथे येणार. ठीक आहे, हे समजलं तुम्हाला. तुम्ही म्हणता सर फायनल येणार झाले, कंडिशन तर कुठे संपल्यात फायनल येण्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट बघा काय म्हणलंय, यम अँड आय गॉट लायसन्स ऑन डिफरंट डेट्स म्हणले, डिफरंट डेट्स. आता यम आणि आय जे आहेत हे डेट्स सेम नाहीत म्हणले, त्यांच्या यम आणि आय इज नॉट सेम डेट्स नाहीत म्हणले. हा मग आता यम आणि आय ला सेम डेट्स नाहीत म्हणले, मग सेकंड कंडिशन बघा. आता आय इथे येणार आहे का, आय इथे येणार आहे का नाही. मग आयला कुठली जागा उरली, एकच जागा उरली, म्हणजे 15 जो डेट आहे ना, 15 जी तारीख आहे त्याच्यामध्ये फक्त एकच जागा रिकामी. आता इकडे पण बघा, लेफ्ट साईडला पण बघा, यम इथे येणार का, आय इथे येणार का नाही. आयला कुठली जागा उरली, जी काही 15th आहे तोच. ओके. नेक्स्ट आहे के गॉट वन ऑफ द डेट्स बिफोर आय. आता के जो आहे हा एखादा दिवस आयच्या मागे गेलाय, मग के इथे येणार, पाठीमागे गेले म्हटल्यानंतर, आणि के ला इथे जागा आहे म्हणजे बॅक साईडला गेले. नेक्स्ट आहे एन डिडंट गेट लायसन इन एप्रिल. आता पहिल्या कंडिशन मध्ये एन ला एकच जागा आहे म्हणून ही कंडिशन रॉंग, कारण एन हा एप्रिल मध्ये चाललाय पण त्यांनी म्हणले एन एप्रिल मध्ये नाही म्हणून एन ला उरली जागा इथली. सो दिस इज अवर फायनल सोल्युशन. आय होप तुम्हाला समजलं असेल की कसं याला सोडवायचं असतं. ठीक आहे. याच्यावर क्वेश्चन बघा काय म्हणले, हू अमंग द फॉलोइंग पेअर ऑफ पर्सन्स गॉट लायसन्स आफ्टर के. आता के च्या नंतर कुणाला भेटले बघा. आता के च्या नंतर कुणाला भेटले, आय आहे, एन आहे आणि एच आहे. आय एन एच, एच एन आय, हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल्स. हे शेअर मार्केटची एक टर्म आहे, लक्षात ठेवा. एच एन आय, हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल्स. ठीक आहे. एच एन आय बघा, एच एन आय, एच एन आहे, एन आणि एच आहे. ऑप्शन नंबर 5 इज राईट आन्सर. म्हणजे जे काही एन आणि एच आहेत, आय दिला नाही तर ऑप्शन मध्ये पण दिलं नाही, संपला विषय, डोकं नाही लावत जास्त. हा नेक्स्ट आहे हू अमंग द फॉलोइंग पर्सन्स गॉट लायसन ऑन इवन नंबर डेट. इवन नंबर डेट. आता इवन नंबर डेटला कोण कोण गेले बघा, ऑलरेडी 4 ही इवन डेट आहे, मग त्याच्यावर कोण कोण गेले बघा. ओ एम के एन, ओमकेन, ओ एम एल एन, एल एम एन ओ, एल एम एन ओ. ठीक आहे. नाही एल नाही, के आहे, सॉरी के. हा के एम ओ एन, के ओ एम के एन. ठीक आहे, ओ एम के एन. ओ आहे, के आहे, एच आहे का नाही, म्हणून ऑप्शन नंबर 1 and 2, ओनली 1 and 2 हे दोघच गेले इवन नंबर डेटला यांच्यानुसार. ठीक आहे. सो एक क्वेश्चन आपल्या ह्याचा उरलता, जे काही कोडिंग डिकोडिंग आहे त्याचा. सो दिस इज युअर फॉर होमवर्क. आजचं लेक्चर तुम्हाला शॉर्ट वाटतं असेल तर काही नाही, फक्त मेन सेशनचं जरा तयारी करायची आहे त्याच्यासाठी. फक्त हा क्वेश्चन तुम्ही होमवर्कसाठी घ्या, तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये तर हा घेणारच आहे. ठीक आहे, काही घाबरायचं नाही. ओके. याच्यावरती क्वेश्चन पण आहेत, दिस इज फॉर युअर होमवर्क. याच्यावर क्वेश्चन पण आहेत का. ठीक आहे. हे काय, आय होप तुम्हाला हे जे काही लेक्चर आहे ते आवडलं असेल, आणि जर लेक्चर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.